आपल्या भारतातला सगळ्यात सुंदर रोड मॅटर झालं माहिती का, मी याच्यात जायला लागलो आणि बाबा माझा अख्खा पाय त्याच्यात गेला होता. दुसऱ्या ग्रहावर आल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय खरंच आपण स्वर्गात आलोय. कसं वाटतंय? आता आम्ही चालू केलेला आहे परतीचा प्रवास. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. काल आम्ही भुजलाच थांबलेलो होतो या मस्तपैकी एकदम भारी रिसॉर्ट मध्ये. तिथं स्विमिंग पूल पण आहे. आम्ही सकाळी सकाळी सगळे स्विमिंग पूल मध्ये पण गेलो होतो. आरोही तर अजून पण आवडतीये, तिथं आरोही आवडत बसलेली आहे. आणि इकडे ना आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे. आरोही पण आता थोड्या वेळात येते. ते म्हणे तू जा म्हणे पुढं, तोपर्यंत नाश्ता कर, मी आलेच म्हणे. कसा आहे भाऊ नाश्ता? मम्मी कसा आहे नाश्ता? पप्पा कसा आहे? छान आहे का? चलो. तर खाकरा आहे, पोहे आणि चिवडा आहे. तर आता ना आम्ही अर्थक्वेक म्युझियम बघायला चाललेलो आहे. आम्ही जिथं रिसॉर्ट केलंय ना, इथं जवळच एक म्युझियम आहे. भुजचं आहे ना, खूप जास्त फेमस म्युझियम आहे. 2001 ला जो भुजमध्ये भूकंप आला होता ना, त्याच्यावर आधारित ते म्युझियम आहे. आता आम्ही तिकडेच चाललेलो आहे. आरोही आवरे का? आवरलं झाला नाश्ता? सगळ्यांचा नाश्ता व्यवस्थित झाला ना? हर्षद असं वाटतंय फॉरेनरच आहे बापरे. भाऊ झाला व्यवस्थित नाश्ता? एकदम भारी. कशी होती कालची व्यवस्था राहायची? राहायची व्यवस्था आराम सगळ्यात भारी आतापर्यंतची. म्हणजे सगळ्या भारीच होत्या, पण आता स्विमिंग पूल वगैरे एकदम भारी होतं. आपण सकाळी पण किती उड्या मारल्या, लय थोडं पोहायचं पण शिकलो. पोहायला शिकलो, तेवढं भारी झालं. पोहायला शिकलो. तुझं पूर्ण शिकला बापरे. आणि आम्हाला जायला इतका खतरनाक रोड लागलेला माहितीये का? आता चांगला रोड होता भाऊ, आता कसा कच्चा रस्ता लागलाय. ते लेफ्ट साइड ना घुसलो, इकडे राईट साइड जायचं होतं आपल्याला. ऑफ रोडिंगच चालू आहे आपल्या गाडीची. मी सियाला सांभाळतो बरोबर. सियाला सांभाळा. तो लय उड्या मारवली ऑफ रोडिंगला. आता लागला चांगला रस्ता. आता गाईस या. तर आता ना आम्ही भारतातलं सगळ्यात मोठं म्युझियम बघणार आहे, स्मृतिवन अर्थक्वेक म्युझियम. चलो अंदर. आणि इथे ना वरती जाण्यासाठी लिफ्ट पण आहे. अरे इथं एकदम असं मोठं म्युझियम. इकडनं आता एंट्री करायची मध्ये. आता ना आम्ही मध्ये जाण्यासाठी ना तिकीट पण काढलेले आहे. आम्ही ना भुजचं आहे ना इथं अर्थक्वेक म्युझियम बघितलेलं आहे. मध्ये खूप वेळ लागला, मध्ये व्हिडिओ फोटो काही ठिकाणी अलाउड नव्हते, सो मी मध्ये व्लॉग घेतलेला नाहीये. तर चला आता आपल्याला आहे ना कच्छला जायचं. इथं महल वगैरे पण फिरायचे होते, पण इथं ऊन खूप जास्त आहे ना, सो आता इथले महल आम्ही स्किप करतोय आणि डायरेक्ट आता कच्छला जातोय. आम्ही इकडे कच्छला चाललोय ना, तर इथं एकदम भयान रस्ता आहे. म्हणजे या साईडला पण घर दिसत नाहीये, त्या साईडला पण घर दिसत नाहीये, काहीच नाही दूर दूर पर्यंत. कडक उन्हात आहे ना, आम्हाला आता इथं मस्तपैकी बदाम शेक भेटलेला आहे. मी सगळ्यांना आहे ना बदाम शेक नेऊन दिलेला आहे गाडीमध्ये. तुमची जिथपर्यंत नजर जाते ना तिथपर्यंत काहीच नाहीये, डायरेक्ट काहीच नाही इकडं. हे बघा इकडं पण काही नाहीये. एकदम खतरनाक वाटतंय या साईडला. 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे इथं. म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत तुम्ही इथं किती गरम आहे. खतरनाक. आतमध्ये एसी ऑन आहे, बाहेर असा हात काढला नाही की डायरेक्ट चटके बसताय. तापलंय, आपली सगळी गाडी तापलेली आहे. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? आरोही, जर मी तुला चॅलेंज दिलं इथं घर बांधायचं आणि इथं राहायचं तर राहशील का? नो, का बरं का? नॉट एक्सेप्टेबल. नॉट एक्सेप्टेबल. गरमीने सहन होत मला. मी तर राहून घेईल, मी एसी लावून घेईल मध्ये. हा, आणि पाणी कुठून आणशील? म्हणजे असं प्यायचं, परत कपडे बिपडे धुवायचं, हे असं पाणी कुठून आणशील तू? मी पाणी घेऊन येईल. विहीर करायला इथे. हा, इथं बोरला पाणी लागणार नाही, विहिरीला काय लागणार आहे? मग मी काहीतरी करल, जुगाड करल. म्हणजे एखाद्या सिटीतून पाईपलाईन घेऊन येईल सेपरेट. हा, राहा ना मग, बांध तिथं घर. कारण किती मस्त आहे ना, निवांत वाटेल इथं. आता उन्हाळ्यात जरी गरमी असेल ना, तर इथं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एकदम भारी वाटत असेल. इकडे दूर दूर पर्यंत एखादा पण घर दिसत नाहीये. तिथे काय समोर मंदिर आहे वाटतं. आत्ताशी आम्हाला एक मंदिर दिसलं बाबा. इकडे ना चक्रीवादळ पण येतं. हे बघा, आता ते कॅमेऱ्यात दिसतंय की नाही मला माहित नाही व्यवस्थित, पण चक्रीवादळ इकडे खूप जास्त येतात. आता आमच्या गाडीच्या समोर एक असं चक्रीवादळ फिरलं आणि असं बायपास झालं. इकडे एक आम्हाला घोडा दिसलेला आहे. चालला बिचारा तो. स्पेशल गाडी थांबवत झाला पायसाठी. चलो. समोर तो अजून समोर. समोर एक आहे. हा, काहीतरी लागेल यार त्याला. काटे वगैरे लागले असतील काही. चलो बाय बाय. आणि रनअप कशला चाललोय ना, तर इकडं नुसत्या झोपड्या दिसताय. पण आता सध्या इकडे सीझन नाही ना, त्याच्यामुळे सगळ्या झोपड्या खाली आहेत. नंतर पूर्ण फुल होत असतील त्या थंडीच्या दिवसामध्ये. तर आता ना आम्ही व्हाईट डेझर्ट कडे आलेलो आहे. इकडे समोर आहे ना व्हाईट डेझर्ट आहे आणि इकडे उंट दिसलेलं आहे. हे बघा
अरे बा नाही काहीच नाही पाळलेलं नाही भाऊ ते असं नॉर्मल उंट आहे. हळू घ्या रुक जाओ. हॅलो चालतो का किती भारी ना ते. खकानाच उडून इकडे त्याच्या अंगातून घाण उडरली म्हणजे भाऊ काही बोलते त्याच्या अंगातून उडते कधी ते बाजूची उडते भाऊ. त्याच्या मांडीच्या वरती. हा बरोबर आहे. अहो मग ते धूळ असेल ना त्याच्या अंगावर. मी धुळच म्हणलो, मी दुसरं काही नाही म्हणलो. हो चाललं ना भाऊ ते आलं इकडे चाल. येऊ द्या ना भेटू. अरे तू पण येऊनच द्या त्याला. पाणी पिताय ते तर काही जात आहे ना. आम्ही तर सिक्युरिटी चेकपोस्ट पार केलेला आहे. आता इकडे समोर आहे ना व्हाईट डेझर्ट आहे पूर्ण. इकडे ना अशी हवा सुटलेली आहे नुसते वादळ आणि ते. तर आता ना मी व्हाईट डेझर्टच्या तिथं आलेलो आहे. पूर्ण व्हाईट एकदम पूर्ण व्हाईट. कसं वाटतंय ना आरोही? एकदम भयान दूर पर्यंत काहीच दिसत नाहीये. आम्ही डायरेक्ट एंड पर्यंत आलोय. एंड पर्यंत इथून पुढे ना डायरेक्ट रस्ताच नाही. म्हणजे रस्ता कुठं जातच नाही. हा इथं एंड होतो डायरेक्ट रस्ता. अरे बाप इकडे अरे इकडे पूर्ण मिठाचं आहे. पूर्ण मिठाचं. आमच्या पायाच्या खाली ना पूर्ण मीठ आहे. पूर्ण मीठ. एका काळी ना इथं पूर्ण समुद्र होता आणि समुद्र आहे ना ते आटला. भूकंप आल्यामुळे ना इथली जमीन वरती आली. त्यामुळे ना पूर्ण समुद्र आटला आणि इथं मीठच राहिलंय. किती भारी वाटतंय ना. पायाची आग होती बर का. इथं एवढं भारी वाटतंय माहिती का. पूर्ण व्हाईट डेझर्ट. पूर्ण व्हाईट. मीठ आहे पूर्ण खाली. वा कडक ऊन आहे. हवा सुटलेली आहे आणि पूर्ण व्हाईट 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 व्हाईट. जिकडं नजर जाईल तिकडं व्हाईट आहे. हे बघा इकडे रवी भाऊचं चालू आहे फोटोशूट. मम्मी हर्षद तिकडे गेलेले आहे. खूप हवा आहे ना. हा भारी वाटतंय पण इथं. मस्त. चल ना तिकडे वरती जाऊन बघू आपण. चल. आणि इथून पुढे ना डायरेक्ट पूर्ण वाळवंट 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 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पाकिस्तान आहे. रस्ताच नाही त्याच्या पुढं. असं वाटतंय आपण ना एखाद्या पिक्चर मध्ये आलेलो आहे. पिक्चर मध्ये नाही दाखवत का असं एकदम खूप वाळवंट आणि ते बसची वाट बघत राहतात. की डेंजर दाखवतात ना. सेम मला तशीच फीलिंग येते. हा आता लय भारी आज सुटली आहे. Feel the same, or have we both moved on to different names? आता आहे ना आरोही गाडी चालवतीये आणि इकडून आहे ना तिला म्हटलं चल समोरून राऊंड मारून येऊ. बस हर्षद माग. बैठो जल्दी. आरोही गाडी चालवणे वाली आहे. बैठो. आरोही गाडी चालवतीये आणि मी सनरूफच्या बाहेर आलेलो आहे. एकदम भारी वाटतं इथं. आणि पाय रवी भाऊ जमीन खांदायची म्हणे. पाहायचं ना नीट कुठपर्यंत खांदा इथं. कसा काळा काहीतरी इथे खाली काय हा तिकडं पण तसंच आहे बाप्पा. सेम पलीकडं एका ठिकाणी खणलेलं होतं पूर्ण. दाखवा. किती सॉफ्ट आहे ते. अरे सॉफ्ट पण इतकं ते लय सॉफ्ट आहे घ्या. मला करू द्या. मला कसं सॉफ्ट आहे यार. लय सॉफ्ट आहे बोल की लय. हे मीठ आहे पूर्ण वरच आहे. त्याच्या खाली पाणी पाणी. हे बघा हो. हे बघा पाणी त्याच्या खाली. तो पाईप आहे हो. हे बघा पाणी इथं खाली. इथं पाणी आणि इथे ना पूर्ण असं व्हाईट डेझर्ट आहे. म्हणजे पूर्ण मिठाची लेअर आहे. पूर्ण मिठाची लेअर आहे. त्याच्या खाली पाणी आहे. आम्ही सगळे इकडे फिरतोय आणि आमचा रायडर एकटा गाडी घेऊन तिथं उभा आहे. आय एम रायडर प्रोवायडर. काय होतं तिथं. बरोबर आहे पाणी आहे खाली. मी पहिलेच बोलले होते तुला. अरे बाप. अरे काय वादळ. आता आम्ही ज्या रोडने चाललोय ना ह्या रोडने फक्त ट्रक आहे. दुसऱ्या कोणत्याच गाड्या नाही. एक आमची स्कॉर्पिओ चालू आहे आणि बस अशा समोरून नुसतं ट्रकवर ट्रकच येत आहे. आणि रस्ता किती छोटा आहे. पूर्ण मिठाच्या गाड्या द्या. हा पूर्ण मिठाचं ट्रान्सपोर्टेशन चालू आहे इकडनं. अरे बाप समोरचं काहीच दिसत नाहीये. या ट्रक मुळे एवढी धूळ उडती ना. पूर्ण रोड ब्लॉक झालेला. इकडचं बघा ना पूर्ण धूळ आहे. धूळ उडतीच ती वाऱ्यानाच. नाही ना एक ट्रक खालून पण गेली ना पहिले. पण आता बघा ना धूळ. हा आता तर हवाच आहे पूर्ण. रस्त्यावर बघा किती भारी दिसते भाऊ. पाणी पिऊन होता काचा उघडू का. नताना
गाडीत धूल होईल ना. आम्ही ना एका ठिकाणी आता गाडीत डिझेल टाकलेलं आहे. इथं आम्हाला कळालं की गाडीमध्ये फक्त 1000 रुपयाचं डिझेल भेटणार आहे. इकडे ना डिझेलचं खूप जास्त शॉर्टेज आहे. म्हणजे आतापर्यंत तर आम्हाला काही जाणवलं नाही, पण इथं 1000 रुपयाचं डिझेल भेटलं. आता ते म्हणे इकडे पुढे पण शॉर्टेज आहे म्हणे. तर बघू आता काय होतं. सध्या 400 किलोमीटर गाडी जाईल एवढी रेंज आहे आमची. इकडं आम्हाला इतके उंट दिसले माहिती का, 3-3 आहे रे. तर आता ना आम्हाला भारतातला सर्वात सुंदर रोड लागणार आहे, रोड टू हेवन. आता इथं समोरून आहे ना त्याची सुरुवात होणार आहे. तो गाईज फायनली आता आपण आहे रोड टू हेवन. आणि हा रस्ता स्वर्गाकडे जातो असं म्हणता, कारण हा रस्ता इतका सुंदर आहे माहिती का. पूर्ण आपल्या आजूबाजूला आहे ना व्हाईट आहे, पूर्ण मिठाचं आहे. हे बघा इकडं मिठाचं साठ आहे, तिकडं मिठाचं साठ आहे. आणि हा रोड ना एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर. आणि इकडे ना आम्हाला पाणी दिसलेलं आहे. ते बघा ते पाणी कसं आहे ना. मी खाली आलेलो आहे, मला ना इकडे एक प्लेस दिसलेलं आहे. हे बघा समोर. वाव गाईज, आता इतकं मोठं मॅटर झालं माहिती का. मी याच्यात जायला लागलो आणि बाबा माझा अख्खा पाय त्याच्यात गेला होता. बरं झालं एकटा होता तेव्हा नाही गेला बाबा. काय खतरनाक आहे. ए, मी पाय धुवून घेऊ का एकदा. नाही नाही नाही, ते चांगलं पाणी नाहीये. चल ना अरे इकडे जाऊ पुढं. हे बघ. इकडे इकडे चल 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 चल. खोल असेल ते सांगता नाही आपल्याला. इकडे किती भारी ना, पण असं पूर्ण पाणी लाल लाल आहे. किती भारी वाटतंय ना अरे. इथं सगळे दगड मारून बघताय, मध्ये चालले ते दगड. हे बघ अरे ये. अरे मला हे कळत नाही पाण्याचा कलर कस काय चेंज आहे. मिठामुळे झालेला आहे का काय माहिती, असं लाल लाल पाणी पूर्ण. केमिकल आहे दुसरं. नको भाऊ ते उडेल आपल्या सांगावर. किती भारी वाटतंय ना हर्ष तिथं. लय भारी वाटतंय. मला ताप आलेला होता, माझा सगळा तापच निघून गेला इथं. एकदम भारी गाईस, एकदम भारी. सरळ हा रस्ता स्वर्गाकडे जातो. म्हणजे या रोडचं नाव आहे रोड टू हेवन. काय मम्मी रोडचं नाव. हा. आता ना मी सनरूफच्या बाहेर आलेलो आहे. बघा ना किती सुंदर पक्षी आहे. चल ना अरे. बघा पूर्ण व्हाईट दिसतंय माझ्या बॅक साईडला. ह्या साईडचं पूर्ण व्हाईट आहे. रोड असा मधून आहे, ह्या साईडला पण व्हाईट आहे, ह्या साईडला व्हाईट आहे. आणि पहिले इथं समुद्र होता. समुद्र आटलेला आहे आणि त्याचं हे मीठ आहे. पाऊस आल्यावर इथं भरतं पण आहे. भारी वाटतंय ना अरे. एकदम मस्त वाटतंय. ही ट्रिप आहे ना खरंच अशी युनिक होती आणि एकदम भारी होती माहिती का. आता खूप जास्त गोष्टी एक्सपिरियन्स करता आल्या. हा नवीन नवीन गोष्टी बघायला भेटल्या. एकदम मस्त. म्हणजे जे आपण विचार पण नाही करू शकत त्या गोष्टी बघायला भेटलेल्या आपल्याला. असं वाटतं आपण एखाद्या मूवीच्या सीन मध्ये आलेलो. इतका सुंदर इथला व्ह्यू आहे. अरे इथे बघ ना ते पाणी किती सुंदर वाटतंय. आणि त्याच्या साईड साईडला बघ ना एकदम व्हाईट व्हाईट आहे त्याला लाईन बघ ना. आणि मध्ये पूर्ण रेड रेड आहे. आपल्या भारतातला सगळ्यात सुंदर रोड. एक नंबर. किती व्हाईट आहे ना आरू. एकदम पांढरा शुभ्र. गॉगल काढल्यावर खरा त्याचा व्ह्यू कळतोय. एकदम व्हाईट आहे. असं वाटतंय स्नोफॉल झालेला आहे तिथं आत्ता आत्ता. How many yesterdays are between us now? How many yesterdays? भारी वाटतंय ना आरू. एकदम असं दुसऱ्या ग्रहावर आल्यासारखं वाटतंय. चंद्रावर आलोय. हा खरंच या चंद्रासारखंच वाटतंय बघ ना. हर्षद कसं वाटतंय. लय भारी वाटतंय मला. सर्दी खोकला ते कसं गायब झालंय मला काही समजतच नाहीये कसं काय माहिती. हे बघ एक टाइम असतो तेव्हा नाही ते अजिबात पाणी नसतं. आपण याच्यावर पूर्ण चालू शकतो. पण आता किती भारी आहे ना. एकदम सुंदर. हे बघा आपण आता ह्या रोड वरती चाललेलो आहे. हे बघा ह्या रोड वरून. आणि एक मिनिट तुम्हाला समुद्र दाखवतो. एक मिनिट दाखवा रे. हा इथे आहे समुद्र. हे बघा हा समुद्र आहे आणि आपण सध्या इथे आहे. पहिले जे हे जे भुजलेलं पार्ट आहे ना हा खाली होता आणि मध्ये पाणी होतं. म्हणजे याला जॉईन होतं पूर्ण इथं. पण तसा भूकंप आला हे हल्लं आणि इकडं गेलं, वरती गेलं. इकडं पाणी इकडं गेलेलं आहे आणि आता त्याच्यामुळे इकडं पूर्ण मीठच मीठ आहे.
आणि या रोडचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा रोड आहे ना असं वाटतंय बघा आता समोर काहीच दिसत नाही, असं वाटतं डायरेक्ट पाण्यात चाललं रोड पुढं. काही काही ठिकाणी ना पाणी एकदम साफ आहे, काही काही ठिकाणी पूर्ण मीठ आहे. हा रोड आहे ना टोटली 38 किलोमीटरचा आहे. असं वाटतं हा रोड संपायलाच नाही पाहिजे कारण रोड इतका सुंदर आहे ना, किती भारी वाटतंय ना. अरे हे बघ ना, आता इकडे बघितलं तर काहीच दिसत नाहीये, पूर्ण व्हाईट व्हाईट व्हाईट. म्हणजे जमीन कोणती आहे आणि आसमान कोणतं आहे कळतच नाही. खरंच किती भारी वाटतंय ना, असं सगळं आकाश खाली पाणी सगळं मिक्स झालेलं आहे पुढं. आरोही आणि मी ना थोडं मध्ये आलेलो आहे, तर पप्पा ते डायरेक्ट ओरडायला लागले होते घाबरले होते. इथं किती भारी वाटतंय ना, इथे एकदम मस्त वाटतंय. असं वाटतंय खरंच आपण स्वर्गात आलोय. मम्मी काय बनवलं ते दिलवाला? हे बघा इथं आहे ना हार्टवाला आहे ना दगड भेटला होता रवी भाऊला. भाऊचं दिल आहे ते. माझं तेल दिलं मी इकडे सुरमई पुरी भेटायला लागणार मला. अरे देवा, तो एवढं भारी वाटतंय माहिती का, असं अजून पण माहिती का निघायची इच्छाच होत नाहीये. पहिली गोष्ट तर हे ना असं रिअल वाटतच नाही, असं नकलीच वाटतं एकदम. अरे पाहिलं एवढं भारी. आणि आकाश सारखंच वाटत. हा समुद्र आकाश मर्ज झालेलं आहे, मर्ज. इथून निघायची इच्छाच होत नाही यार, यार असं वाटतं इथं राहून जाव. आणि कोणीच नाही ना डिस्टर्ब करायला पण कोणी नाही. आणि ऋषी मेन म्हणजे ना समुद्राच्या काठाला पण गेलो ना आपण तर हे असं बघायलाच भेटत नाही. हा मीठ नसतं हा असं वाटतंय. ए, मॅडम, पाणी. चलो अभी बैठो बैठो. Are between us now. तर काय सगळं एक्सप्लोर झालेलं आहे आणि आता आम्ही चालू केलेला आहे परतीचा प्रवास. आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे छत्रपती संभाजीनगरला. आज आमच्या ट्रिपचा लास्ट डे. उद्या आम्ही घरी असू आणि आम्ही नॉनस्टॉप जाणार नाहीये कारण जवळजवळ 1000 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायचंय, जे की पॉसिबल आहे. बट आम्ही दैन करून घेणार नाहीये. आम्ही जेवढं अंतर कापता येणार आहे ना तेवढं अंतर कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर रस्त्यामध्ये एका ठिकाणी हॉटेल करू आणि तिथंच आहे ना मुक्काम करू. मागे ना आम्हाला 1-2 ठिकाणी डिझेलच भेटलं नाही, बट आता फायनली आम्हाला डिझेल भेटलेलं आहे. आता गाडीत आहे ना डिझेल फुल करून घेऊ. तर काही आता आम्ही हॉटेल रूम वरती आलेलो आहे. प्रवासाच्या मध्ये आम्ही ब्रेक घेतलेला आहे कारण उद्या सुद्धा आम्हाला खूप जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करायचंय. सो आता आरामाची खूप जास्त गरज आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. Take